हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये सोडवूया हे सुंदर सम आणि हे आहे नॉन टेक्स्चुअल सम कुठून ट्रिग्नोमेट्री मधून आणि हे आहे टू प्रूफ सम आहे ना लेफ्ट हँड साइड इक्वल राईट फेवरेट आहे ना. आपण अगोदर एक प्लेलिस्ट बनवलंय ते बघितलंय ना खूप सम टेक्स्टबुक मधले जेवढेही टू प्रूफ सम आहे सगळे मी सोडवलंय आणि तुम्हाला तिकडून अप्रोच पण कळलं असेल. नाही बघितले ते व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला अप्रोच समजणार. आता हे सम सोडवूया आणि तुम्ही सांगणार नॉन टेक्स्चुअल सम कोणतेही असो आता आपण सोडवू शकतो ना. व्हेरी गुड. चला आता आपल्याला माहिती आहे जेव्हाही आपण हे सम्स जे आहेत सोडवतो तेव्हा आपल्याला पहिल्यांदा हे डिसाईड करावं लागतं की आपल्याला सिलेक्ट कोणतं साईड करायचंय की लेफ्ट हँड साईड सिलेक्ट करायचं की राईट हँड साईड सिलेक्ट करायचं आणि मी तुम्हाला हिंट दिले ना कसं करायचं असतं आठवते का. मी नेहमी सांगितलंय 6 जे रेशोज आहेत 6 ट्रिग्नोमेट्री रेशो त्याच्यातून आपल्या डिस्कशनसाठी पहिले जो 2 रेशोज आहेत साइन आणि कॉस याला आपण म्हणतो प्रायमरी रेशो आणि उरलेले जे 4 आहेत त्याला आपण म्हणतो सेकंडरी रेशो म्हणजे टॅन कॉट सेक आणि कोसेक हे सेकंडरी रेशो. सिलेक्शन करण्यासाठी पहिला स्टेप मी नेहमी दिलाय की बघा कोणत्या साईडला सेकंडरी रेशो येतात का. ओके तुम्ही इकडे बघा. ओके तुम्ही सांगणार लेफ्ट हँड साईडला टॅन आहे कॉट आहे सेकंडरी रेशोज आहेत. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि इकडे राईट हँड साईडला काय साइन आहे प्रायमरी रेशो आहे. म्हणजे जेव्हा असं येणार आहे सेकंडरी रेशो आलं म्हणजे त्या साईडला सिलेक्ट करा. म्हणजे आपल्याला हे समजलं इकडे आपण सिलेक्ट कशाला करणार आहोत लेफ्ट हँड साईडला. लेफ्ट हँड साईड लिहून घ्या. आता आपल्याला हे सोडवून म्हणजे हे सॉल्व्ह करून 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 आपल्याला इक्वल टू राईट हँड साईड आणायचं आहे. ओके आणि आपल्याला माहित आहे हे सोडवण्यासाठी आपल्याला 3 आयडेंटिटीज जे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आहेत आणि 5 जे रिलेशन आहेत त्यांचा वापर करावा लागतो. म्हणजे मी इकडे लिहून ठेवलं हे आपल्याला माहित आहे. व्हेरी गुड. चला आता हे सोडूया. बघा तुम्ही सांगणार सेकंडरी रेशोज आहेत म्हणजे याला आपण प्रायमरी रेशो मध्ये कन्वर्ट करूया. म्हणजे टॅनला आपण लिहूया साइन अपॉन कॉस आणि कॉटला लिहूया कॉस अपॉन साइन. बरोबर आहे म्हणणं तुमचं. पण पहिल्यांदा जे फर्स्ट ब्रॅकेट आहे त्याला बघून घ्या ना काय सिम्प्लिफाय आताच करू शकतो का. काय तिकडे बघा 1 प्लस ओके 1/tan² आहे. तर 1/tan म्हणजे काय 1/tan म्हणजे आपल्याला माहित आहे रिलेशन मधून ते आहे कॉट ए. म्हणजे 1/tan² ला आपण काय लिहू शकतो कॉट स्क्वेअर ए. म्हणजे सिम्प्लिफाय झालं ना ते फ्रॅक्शन गेलं. ओके सिम्प्लिफाय केलं. थांबा तुम्ही सांगणार आता एक्साइटेड आहे सेकंड ब्रॅकेट मध्ये पण सेम करूया 1 प्लस 1/cot ए म्हणजे आपल्याला माहित आहे ते टॅन ए आहे. म्हणजे 1/cot² ला काय लिहायचं tan² ए. व्हेरी गुड लिहिलं. हे लिहिल्यानंतर जे आलंय फर्स्ट ब्रॅकेटला परत बघा आणि मला सांगा 1+cot² आहे. ओके 1+cot² आहे म्हणजे तुम्ही सांगणार आयडेंटिटी कोणता आयडेंटिटी थर्ड आयडेंटिटी बघा 1+cot² ए इज इक्वल टू cosec² ए म्हणजे याला आपण cosec² ए लिहू शकतो. पण आयडेंटिटीचा वापर केला ना म्हणजे ते रिझन मध्ये लिहायचं. व्हेरी गुड. जेव्हाही आयडेंटिटी यूज करू तेव्हा रिझन मध्ये. ओके आता सेकंड ब्रॅकेट बघा तिकडे दिले 1+tan² आहे. तुम्ही सांगणार हे पण आयडेंटिटी मध्ये सेकंड आयडेंटिटी 1+tan² ए इज इक्वल टू sec² ए म्हणजे याला आपण sec² ए असं लिहू शकतो. लिहिलं आयडेंटिटीचा वापर केला म्हणजे तिकडे रिझन मध्ये लिहायचं. समजलं. व्हेरी गुड. आता सोडूया पुढे. आता तुम्ही जाणार cosec² ए इंटू sec² ए आहे. आता आपण हे का सोडवतोय राईट हँड साइड आणण्यासाठी. राईट हँड साइड मध्ये प्रायमरी रेशो आहे ना म्हणजे साहजिक आहे आपल्याला इकडे प्रायमरी रेशोज मध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणजे कोसेक ए ला काय लिहायचं कोसेक ए म्हणजे 1/sin. पण इकडे cosec² ए आहे म्हणजे 1/sin² ए लिहिणार लिहा. ओके इंटू sec² ए आहे म्हणजे सेक ए ला आपण काय लिहितो 1/cos ए म्हणजे sec² ए ला काय लिहिणार आहोत 1/cos² ए प्रायमरी रेशो मध्ये लिहिलं. ओके आता दोन फ्रॅक्शन जर मल्टिप्लाय करायचं म्हणजे न्यूमरेटर न्यूमरेटर मल्टिप्लाय डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर मल्टिप्लाय. आता 1 × 1 काय येणार आहे तुम्ही लिहिणार 1. ओके डिनॉमिनेटरला sin² ए इंटू cos² ए आहे ते लिहून घ्या sin² ए इंटू cos² ए. सुपर. आता काय लिहिणार आता न्यूमरेटर जे आहे तेच लिहा. आता डिनॉमिनेटर पण तुम्ही सांगा सॉल्व्ह कसं करायचं त्यासाठी दुसरं साईड बघायचं. जेव्हाही तुम्ही अडकलात ना तेव्हा दुसऱ्या साईडला बघायचं तिकडून आपल्याला समजणार ते आणण्यासाठी काय करायचं. तर sin² ए इंटू cos² ए आहे पण आपल्याला काय पाहिजे डिनॉमिनेटरला sin² ए मायनस sin⁴ पाहिजे. म्हणजे एक समजलं की आपल्याला cos² ए नको काढायचंय म्हणजे खोडून टाकायचं.
असं नाही करू शकत ना, खोडून नाही टाकायचं, त्याचं व्हॅल्यू फाइंड करायचं, शोधायचं आणि तिकडे सबस्टिट्यूट करायचं. म्हणजे कॉस स्क्वेअरचं व्हॅल्यू कुठून भेटणार आहे? ट्रिग्नोमेट्रिक रेशोचं स्क्वेअर आहे, ते कुठे असतं? आयडेंटिटी मध्ये. म्हणजे फर्स्ट आयडेंटिटीला बघा ना, मला सांगा साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1 आहे, म्हणजे कॉस स्क्वेअरचं व्हॅल्यू काय? 1 मायनस साइन स्क्वेअर ए. म्हणजे ते लिहू शकतो, लिहा तिकडे. म्हणजे याला आपण लिहू शकतो 1 मायनस साइन स्क्वेअर ए. सुपर. आता पहिल्यांदा रिझन लिहा. रिझन काय? साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1. तिकडून आपल्याला कॉस स्क्वेअरचं व्हॅल्यू आपण काढलंय, ते कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर ए. ओके. आता मला सांगा पुढे काय करायचं? आता 1 राहणार आहे, 1 तर डिनॉमिनेटरला काय करायचं? तुम्ही सांगा ब्रॅकेट ओपन करा. चला, साइन स्क्वेअर ए इंटू 1 काय येते? साइन स्क्वेअर ए मायनस लिहा साइन स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर ए. साइन स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर ए किती आहे? साइन रेस टू 4a. लिहिलं आणि आलं काय ते बघा. आपल्याला टू प्रूव्ह आलंय, आपण सिद्ध केलंय. 1 अपॉन साइन स्क्वेअर ए मायनस साइन रेस टू 4a आलंय. म्हणजे आपण लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड सिद्ध केलंय. म्हणजे लिहा इक्वल टू राईट हँड साइड झालं. पण इकडे स्टॉप करायचं का नाही? मी नेहमी सांगले, झाल्यानंतर परत ते क्वेश्चन लिहा. देअरफॉर आपण काय सिद्ध केले ते दाखवा. 1 प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर ए इंटू 1 प्लस 1 अपॉन कॉट स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 अपॉन साइन स्क्वेअर ए मायनस साइन रेस टू 4a. हे सिद्ध केलंय. बरोबर आहे. आता तुम्हाला वाटलं ना एकदम सोपं आहे. पण तुम्हाला स्वतःहून समजलं ना काय केलं, का केलं, कसं केलं, समजलं. म्हणजे आपलं कॉन्फिडन्स वाढलंय. आपलं कॉन्फिडन्स वाढलं म्हणजे आपल्या मित्रांचं पण कॉन्फिडन्स वाढलं पाहिजे. म्हणजे त्यांच्याशी शेअर करा. आणि तुम्हाला तो व्हिडिओ समजलाय, आवडलं पण आहे, म्हणजे व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलंय ना? नाही केलं तर आता सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग टू प्रूफ सम सकट. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा.